ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 9वी मणिका पुस्तकातील 6वा धडा तत् त्वम असि. धड्याचं नाव आहे तत् त्वम असि. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असि म्हणजे आहे. तो तू आहे असं या धड्याचं नाव आहे. तो म्हणजे परमात्मा. तू म्हणजे आपल्यामध्ये असणारं चैतन्य. आपल्यामध्ये असणारं चैतन्य परमात्मा आहे असं या धड्याचं नाव आहे. बघा सुरुवात. हे सौम्य. सौम्य हा जो श्वेतकेतू नावाचा मुलगा आहे, या धड्यातील शिष्य आहे, त्याला सौम्य म्हणतात. हे सौम्य. हे सौम्य म्हणजे त्याला आवाज देतात. सह एव आत्मा. सह म्हणजे तो, च आत्मा आहे. सह एव आत्मा, तोच आत्मा आहे. तत् एव सत, तेच सत आहे. एव म्हणजे च, तोच आत्मा आहे. तत् एव सत, तेच सत्य आहे. आणि तत् त्वम असी म्हणजे ते तू आहे, म्हणजे ते असणार सत्य तू आहेस. अशा प्रकारे हेडलाईन आहे याची. पुढे उमेश. आता धडा चालू होतोय. उमेश आणि रमा यांच्यातील हा संवाद आहे. उमेश. उमेश काय म्हणतोय बघा. रमे म्हणजे रमाचं रमे संबोधन होतं. रमे, एतत् चित्रम पश्य. हे चित्र पहा. कः एषः वृक्षः म्हणजे एषः वृक्षः कः, हा कोणता वृक्ष आहे. रमा उत्तर सांगते. अयम म्हणजे हा. तू म्हणजे तर. हा तर वटवृक्षः प्रतीयते. वडाचं झाड दिसतंय. प्रतीयते म्हणजे दिसतंय, भासतंय. किम न पश्यसी. अस्य दीर्घाः शाखाः पृथ्वीं स्पृशन्ति. आता ती त्याला विचारते, किम न पश्यसी, तू पाहत नाहीस का. म्हणजे किम हा प्रश्न विचारण्यासाठी. किम न गच्छसी, जात नाहीस का. किम न खादसी, खात नाहीस का. तसं किम न पश्यसी, तू पाहत नाहीस का. अस्य म्हणजे वृक्षस्य, झाडाच्या दीर्घाहा शाखाहा मोठ्या फांद्या. पृथ्वीं स्पृशंती, पृथ्वीला जमिनीला स्पृशंती स्पर्श करतात. म्हणून काय आहे हा वटवृक्ष आहे. उमेश म्हणतो आम पश्यामी. आम म्हणजे हो. पश्यामी पाहतो. वटः एव अयम. वटः म्हणजे वटवृक्षच. एव अयम हा. अयम म्हणजे हा वडच आहे. परंतु को अयम ऋषीः बालकः च. पण को अयम कोण. हा अयम म्हणजे हा. कह म्हणजे कोण. कह अयम ऋषी, कोण हा ऋषी. बालकः च आणि लहान मुलगा. रमा म्हणते आचार्या आगच्छती म्हणजे एक मॅडम येतात. आचार्या. सर असतील तर आचार्य. आचार्य आहेत म्हणजे या कोण आहेत मॅडम. ताम एव पृच्छामः. मग आता ते एका शिक्षिकेला ताम एव पृच्छामः, ताम एव तिलाच, पृच्छामः आपण विचारूया. मग आता त्या दोघं पण त्या शिक्षकांना विचारतात. काय विचारतात बघा. उमेश आचार्य, जसं रमाचं होतं रमे, तसं आचार्याचं होतं आचार्य. म्हणजे ते आवाज देतात. अहो शिक्षक. को अयम ऋषी. हा ऋषी कोण. कह म्हणजे कोण. तर शिक्षक असं म्हणतात पाठम पठित्वा न्यास्यामः. पाठम पठित्वा धडा शिकल्यानंतर, ज्ञास्यामः आपल्याला कळेल. बघा धडा धडा शिकल्यानंतर आपल्याला कळणार आहे. रमा म्हणते आचार्य
कुतः गृहीतः एषः पाठः. आचार्य म्हणजे अहो शिक्षक किंवा अहो मॅडम. कुतः गृहीतः, कुतः म्हणजे कोठून. गृहीतः घेतलेला. एषः पाठः कसं वाचणार आपण? एषः पाठः कुतः गृहीतः, हा धडा कुठून घेतलेला आहे? आचार्य सांगतात छांदोग्य उपनिषदः, म्हणजे छांदोग्य नावाच्या उपनिषदांमधून हा घेतलेला आहे. आता वेद उपनिषद हे एकच आहेत. वेदातला एक भाग म्हणजे उपनिषद आहे. जसं आपल्या एका धड्यामध्ये काय असतं? ग्रामर असतं, एका धड्यामध्ये लिटरेचर असतं, एका धड्यामध्ये चित्र त्यांनी दिलेलं असतात, सुगम संस्कृत असतं, तसे काय एकाच पुस्तकाचे वेगवेगळे भाग, तसेच एका वेदाचे वेगवेगळे भाग त्यांना म्हणतात उपनिषद. आणि उपनिषदांमध्ये छांदोग्य नावाचं उपनिषद आहे. आचार्य, आता उमेश काय म्हणतो? आचार्य उपनिषद किं भवती. उपनिषद म्हणजे काय, असं ते प्रश्न विचारतात. उपनिषद किं भवती, उपनिषद म्हणजे काय? आता शिक्षक सांगतात, म्हणजे शिक्षिका सांगते. उपनिषदः नाम ते ग्रंथाः येषु अमूल्यम आत्मज्ञानम उपदिष्टम. ती म्हणते उपनिषद नाम म्हणजे, उपनिषद म्हणजे ते ग्रंथाः, ते ग्रंथ आहेत, येषु ज्यांच्यामध्ये अमूल्यम आत्मज्ञानम उपदिष्टम, ज्याच्यामध्ये अमूल्य, ज्याचं मोल करू शकत नाही असं आत्मज्ञानम उपदिष्टम, आत्मज्ञान उपदिष्टम म्हणजे सांगितलेलं आहे, उपदेशिलेलं आहे, म्हणजे उपदेश केलाय त्याच्यामध्ये. रमा म्हणते एवम, असं का? अतीव उत्सुकाः, आम्ही सगळे अतिशय उत्सुक, एन्थुझियास्टिक आहोत सध्या. वयम एतम पाठम पठितुम, वयम आम्ही, एतम पाठम या पाठास, पठितुम अभ्यासण्यासाठी, अतीव उत्सुकाः खूप आम्ही काय आहोत? उत्सुक आहोत. मग आता इथून धडा चालू होतो. चला व्यवस्थित लक्ष देऊया, म्हणजे प्रश्नांची उत्तर आपल्याला छान छान लिहिता येतील. महर्षे हे अरुणेः पुत्रः श्वेतकेतुः आसीत्. म्हणजे महर्षी अरुणी त्यांचा पुत्र, जसं कवीचं होतं कवे हे, तसं महर्षीचं झालं महर्षे हे, अरुणीचं झालं अरुणे हे. म्हणजे महर्षी अरुणीचा पुत्र श्वेतकेतू आसीत. श्वेतकेतू हे काय आहे? नाव आहे. द्वादश वर्षीयं तं पुत्रं पिता अरुणिः उवाच. पिता अरुणिः म्हणजे वडील अरुणी, तम पुत्रम उवाच त्या मुलास बोलले. मग तो मुलगा कसा आहे? द्वादश वर्षीयम म्हणजे 12 वर्षाच्या मुलाला वडील बोलले. काय बोलले? हे श्वेतकेतू, त्याला बोलतात हे श्वेतकेतो, गुरुं प्रती गच्छ, गुरूंकडे जा. कशासाठी? अध्ययनार्थम, वेद शिकण्यासाठी गुरूंकडे जा. यतः सौम्य, यतः म्हणजे कारण की. असं का म्हणतायत ते? सौम्य म्हणजे पुन्हा त्या श्वेतकेतूला म्हणतात सौम्य. अस्मत्कुलीनः अनधित्यः न भवति, म्हणजे अस्मत्कुलीन म्हणजे आपल्या कुळामध्ये योग्य असा व्यक्ती, अनधित्य न भवती, न वेद न शिकता होत नाही असं. त्याचे वडील काय बोलले? गुरूंकडे जा वेद शिकण्यासाठी. आणि पुढे सांगतात आपल्या कुळामध्ये श्रेष्ठ योग्य असा कोणी होऊ शकत नाही अभ्यास न करता. बघा सहपुत्र आश्चर्यम उपेत्य, बघा सहपुत्र तो पुत्र, तो मुलगा म्हणजे श्वेतकेतू, आचार्यम उपेत्य गुरूं जवळ जाऊन, उपेत्य म्हणजे जवळ जाऊन, यावत 24 वर्ष अभवत, यावत जोपर्यंत 24 वर्ष होत नाहीत, अभवत 24 वर्ष अभवत
तावत तोपर्यंत सह सर्वान वेदान म्हणजे सह तो श्वेतकेतू सर्वान वेदान सगळ्या वेदांना सार्थान म्हणजे अर्थासहित नुसतं शब्द नाही पाठ केले तर त्यांचे अर्थ पण अधीत्य शिकून पितुः सकाशम आगच्छत वडिलांच्या जवळ आला पास्ट टेन्स सह तो च सर्वश्रेष्ठ अहम आणि तो अहम सर्वश्रेष्ठ मी सगळ्यात श्रेष्ठ आहे इति मन्यमानः असं तो स्वतःला मानत होता असं तो स्वतःला समजत होता काय मी सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि कसा झाला त्याच्यामुळे तो उद्धत स्वभाव त्याचा स्वभाव कसा झाला उद्धट झाला अभवत म्हणजे ॲरोगंट झाला तो उद्धत स्वभाव कोणाचा रिस्पेक्ट न करणारा तो झाला अभवत एवं भूतं पुत्रं दृष्ट्वा पिता उवाच एवं भूतम म्हणजे असं झालेला पुत्रास पाहून पिता उवाच वडील म्हणाले म्हणजे असा उद्धट झालेल्या पुत्राला एवं भूतम असा झालेल्या पुत्राला काय बोलले वडील हे श्वेतकेतो अरे श्वेतकेतू कहते उपाध्यायात अतिशः प्राप्त कहते म्हणजे असं काय ते उपाध्यायात अतिशय प्राप्त येण त्वं कुलानुरूपः उद्धतः असि हा असं तू बघा कह म्हणजे काय ते तू उपाध्यायात अतिशय प्राप्त म्हणजे या अभ्यासापासून असं श्रेष्ठ तू काय मिळवलं आहेस उपाध्यायात शब्द आपण पाहिला होता वाटतं खाली उपाध्यायात उपाध्यायात अं, नाही उपाध्यायात म्हणजे तुझ्या या अध्ययनापासून उपाध्याय अशा तुझ्या शिक्षकापासून असं काय श्रेष्ठ तू मिळवलेलं आहेस येन ज्याच्यामुळे तू त्वम कुलाननुरूपम उद्धतः असी म्हणजे कुळाला शोभणार नाही असा उद्धट तू झालेला आहेस म्हणजे असं तू काय शिकलेला आहेस ज्याच्यामुळे तू काय झालाय कुळाला अयोग्य असा होशील असा अयोग्य उद्धट कसा काय झाला आता पुढे वडील त्याला विचारतात जानासी किम तत् आता त्याला विचारतात किम तत् जानासी तुला ते माहिती आहे का आता लक्ष पूर्ण इकडे अतिशय महत्वाचा विषय तत् ते किम जानासी तुला माहिती आहे का काय तुला माहिती आहे का आता वडील प्रश्न विचारतायत मुलाला त्याचा अहंकार घालवण्यासाठी येण श्रुतम अन्यत अश्रुतम अपि श्रुतम भवती येण श्रुतेन जे ऐकल्यामुळे श- अश्रुतम श्रुतम भवती जे आपल्याला माहित जे आपण ऐकलेलं नाही ते सुद्धा ऐकल्यासारखं होतं आता ही वेदांची भाषा आहे बरं का थोडीशी अवघड येण श्रुतेन जे ऐकल्यानंतर अश्रुतम जे आपण ऐकलेलं नाही श्रुतम भवती ते सुद्धा आपल्याला माहित होतं आता वडील प्रश्न विचारतात बघा मोठा प्रश्न आहे अमतम मतम भवती म्हणजे जे आपल्याला ज्याचं आपल्याला आकलन होत नाही कॉम्प्रिहेंड होत नाही ते सुद्धा कॉम्प्रिहेंड होतं कशामुळे ते ऐकल्यामुळे आता ते ऐकल्यामुळे म्हणजे ते ते तर खरं गुपित आहे मग त्याला वडील बोलतायत की तुला ते माहिती आहे का जे ऐकल्यानंतर जे ऐकलं नाही तेही ऐकल्यासारखं होतं जे आकलन करू शकत नाही तेही आकलन होतं अविज्ञातम च विज्ञातम जे जाणल्या जाऊ शकत नाही तेही जाणल्या जातं भवती इति बघा वडिलांनी किती अद्भुत प्रश्न विचारलेला आहे की हे श्वेतकेतू तू अभ्यास केलायस उद्धट झालायस पण तुला हे माहिती आहे का की जे ऐकल्यानंतर जे ऐकलं नाही ते पण ऐकल्यासारखं होतं जे बुद्धीत आपल्या बसू शकत नाही तेही बुद्धीत बसतं जे जाणण्याच्या पलीकडे आहे तेही जाणलं जातं असं तू ऐकलंयस का असा प्रश्न आहे एतत् अद्भुतम प्रश्नम श्रुत्वा पृच्छती बघा आता एतत्
अद्भुतम प्रश्नम श्रुत्वा, हा अद्भुत अनोखा प्रश्न ऐकून, श्रुत्वा पृच्छती विचारतो. कथम इति, काय ते, कसं ते, असं विचारतात. इत्युक्तः पिता अधोलिखित दृष्टांतेन तत्वज्ञानं प्रतिपादयति. इत्युक्तः म्हणजे असं, कथम इति, अद्भुतं प्रश्न एतत् अद्भुतं प्रश्न श्रुत्वा पृच्छति. कथम इति, कसं ते, इत्युक्तः असं म्हणून, पिता वडील, अधोलिखित दृष्टांतेन म्हणजे खाली सांगितलेला दृष्टांत म्हणजे एक डिमॉन्स्ट्रेशन त्याला म्हणतात. त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. तत्वज्ञानम प्रतिपादयती, काय करतात ते, तत्वज्ञान देतात. आता बघा आपण पाहूया तो दृष्टांत. मग आता वडील काय बोलतात बघा, कॉन्व्हर्सेशन. आरुणी ही वडील म्हणतात, श्वेतकेतो न्यग्रोध फलम आहर, आहर म्हणजे आनय, घेऊन ये. म्हणजे काय म्हणतात ते, एक फळ घेऊन ये. न्यग्रोध फलम म्हणजे वटवृक्षाचं फळ घेऊन ये. त्याला आपण उंबर पण म्हणतो. वडाचं झाड उंबर असतं ना, उंबराचं झाड, उंबर टाईप. श्वेतकेतो न्यग्रोध फलम आहर, आण. इदम भगवान, आणि श्वेतकेतो म्हणतो हे आहे बघा. वडिलांना तो काय म्हणतो, भगवान. इदम भगवान, हे बघा. आता आरुणी त्याला प्रश्न विचारतो, वडील प्रश्न विचारतो, अत्र किम पश्यसी, इथे त्या या फळामध्ये हे छोटस जे उंबरासारखं फळ आहे, किम पश्यसी, या ठिकाणी तू काय पाहतोयस. श्वेतकेतू म्हणतो, अणुतराणी इमानी बीजानी. अणुतराणी म्हणजे एकदम लहानातले लहान. इमानी बीजानी, हे काय आहेत, लहान लहान बिया आहेत त्या उंबराच्या फळामध्ये. आरुणी म्हणतो, येषु एकम बीजम भिंदी, या सगळ्या बियांमध्ये काय कर, एकम बीजम भिंदी, या सगळ्या बियांमध्ये काय कर, एक बी घे आणि ती फोड. श्वेतकेतू म्हणतो, भिन्नम, फोडली. आरुणी म्हणतो, अत्र किम पश्यसी, आता बघा, एवढं मोठं ते फळ, त्या फळात अनेक बिया आणि ती बी फोडली. वडील विचारतात, अत्र किम पश्यसी, येथे काय पाहतो. श्वेतकेतू म्हणतो, न किंचन भगवन, मला इथं काही दिसत नाही, एवढीशी बी आणि ती फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये काहीच नाहीये. आता इदम श्रुत्वा, हे ऐकून, पिता पुत्रम उवाच, वडील काय म्हणतात पुत्राला, हे सौम्य, अरे श्वेतकेतू, पश्य, पहा, अत्र वटबीजे एव महान स्थूलः शाखादिमान् न्यग्रोधः वटः उत्पन्नः सन् तिष्ठति. आता बघा वडील किती सुंदर त्याला उत्तर देतात बघा. अत्र वटबीजे, या वडाच्या बी मध्ये, अत्र वटबीजे एव, या वडाच्या या छोट्याशा बी मध्येच काय असतं, एव महान, मोठा, स्थूल, न हलणारा, एकदम स्थूल, मोठा, महान, शाखादिमान, ज्याला फांद्या आहेत, पानं आहेत, असा, न्यग्रोध वटः, असा वटवृक्ष, उत्पन्न सन तिष्ठती, असा मोठा वटवृक्ष याच्यातून निर्माण होतो आणि उभा राहतो. म्हणजे या बी मध्ये तू म्हणतोय काहीच नाही, त्या छोट्याशा बी मध्येच काय आहे, फळ, फांद्या असणारा काय आहे, मोठा वटवृक्ष आहे. एवम अनिम्नः स्थूलः जगत भवती. एवम, असच, अशाच प्रकारे, म्हणजे जसं छोट्याशा वटवृक्षामध्ये, छोट्याशा वटवृक्षामध्ये अनिम्नः स्थूलम जगत भवती, असे जसं या छोट्याशा बी मध्ये मोठा